आज 3 मार्च रोजी वसमत रोड येथील जागृती मंगल कार्यालयामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, वीर कैकाय महाराज व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते विधवांना व गरजूंना शिलाई मशीन वाटप केले असून या दरम्यान संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर मान्यवरांचे मनोगती व्यक्त झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व्यंकटराव दुदंबे हे उपस्थित होते आणि स्वागताध्यक्ष म्हणून गोपीचंद गुरव हे उपस्थित होते। तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी सूर्यवंशी, माजी सहाय्यक आयुक्त बालाजी सोनटके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रम यशस्वीसाठी संयोजक समितीचे अंकुश जोगदंड, उमेश शिंदे, तुकाराम गायकवाड, किरण फुलपगार, महेश आंबेडकर आदींनी परिश्रम घेतले। संत रविदास महाराजांनी सर्व जगाला संदेश दिला आणि राजरजवाड्यांना संदेश दिला, त्यांना कशा पद्धतीचं राज्य पाहिजे। तर ऐसा चाहूँ राज जहाँ सबन को मिले अन्न। तर हा जो उपक्रम आहे, ज्यांना कोणाला रोजगार नाही, रोजगाराच्या माध्यमातून मला जो अन्न मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो करावा, स्वावलंबी बनावेत आणि आमच्या समाजामध्ये ज्या विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, अशा यांनासुद्धा सोबत घेऊन चालावं या उद्देशानं हा जो शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम जयंतीच्या दिवशी ठेवलेला आहे। जयंतीच्या माध्यमातून आजचा हे गुरु रविदास महाराज 647वी जयंती परभणी शहरामध्ये साजरी करत असताना आम्ही आमचे जे गोपीचंद गुरव परभणीचे धडाडी कार्यकर्ते आहेत आणि आमचे अंकुश जोगदंड, त्या दोघांना आम्ही माझा उजवा आणि डावा हात समजून त्यांना ह्या कार्याला लावलेला आहे। तर समाजाला नुसती जयंती करून पोटाचा प्रश्न किंवा एक दिवसाचा मिटवायचा नाही आम्हाला। आमचे जे काही गरजू लोक आहेत, गरीब आहेत, त्यांना आधार देण्याचं काम जयंतीच्या निमित्तानं आगाऊ खर्च न करता दोघांना जास्त शानसून करणार, समाजाला शिलाई मशीन एक 5,000ची मशीन म्हणजे आज 12 मशीन म्हणजे 60,000 रुपये आम्ही आज ते बक्षीस म्हणा, दान म्हणायचं याला बक्षीस म्हणून मिळालं समाजासाठी। आणि त्यांनी पायावर उभं टाकलं पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानानं जीवन जगलं पाहिजे याचा संदेश आहे। गुरु रविदास महाराजांनी तेच सांगितले, पराधीनता पाप जान लेहू रे मित्र, म्हणजे कोणावर न अवलंबून नव्हता। त्यांचं कुटुंब जर आज नाही तर त्यांना स्वतः आम्ही हे कुटुंब समजूनच आमच्या सदस्य म्हणून त्यांना हे देण्याचं आम्ही कार्य सुरू केलेलं आहे। ह्याही वर्षी आम्ही शिलाई मशीन वाटप, गेल्या वर्षी आम्ही अपंगाला सायकलसुद्धा वाटप केल्या होत्या, परंतु ह्या वर्षी आम्ही फक्त शिलाई मशीन देत आहोत। कारण आपल्या समाजातल्या ज्या काही विधवा परिपक्व आहेत त्या महिलांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि हाच जयंतीचा उद्देश संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एक उद्देश सफल झाला पाहिजे, म्हणून आम्ही शिलाई मशीन वाटप करत आहोत आणि समाजातल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत। संत रविदास महाराजांची 647वी जयंती या ठिकाणी आम्ही मोठ्या थाटामाटात परभणी जिल्ह्यामध्ये साजरी करत आहोत। त्याचा उद्देशामध्ये कुठेही रोडवर गर्दी करण्यापेक्षा आपण कुठेतरी गर्दी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही तो एक उपक्रम म्हणून या ठिकाणी महिलांना कुठेतरी रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावं आणि त्यांची उपजीविका भागावी या उद्देशानं शिलाई मशीनचं वाटप हा मानस आम्ही या ठिकाणी सुरू केला आणि व्यंकटरावजी दुदंबे यांच्या नेतृत्वाखाली व गोपीचंदजी गुरव युवा नेते परभणीचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिलाई मशीन वाटप व अपंगाला काही साहित्य देता येईल का ह्या उपक्रमाचे साहित्य आम्ही या ठिकाणी वाटप करण्याचा सुरुवात केलेली आहे। यामधून समाजाचं प्रबोधन होईल आणि समाजाला काहीतरी रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आम्ही या 2024च्या जयंतीनिमित्त करत आहोत।